आपण नेहमी ऐकतो की सून ही घरची लक्ष्मी असते, पण जेव्हा तीच लक्ष्मी आजारी पडते किंवा अपंग होते तेव्हा तिला ओझं का समजलं जातं? कोमलच्या बाबतीत असंच घडलं. लग्नानंतर 2 वर्षातच एका अपघातात तिचे पाय निकामी झाले. स्वतःच्या पतीने आणि सासऱ्यांनी तिला माहेरी पाठवण्याची तयारी केली, पण त्याच वेळी कोमलची सासू वाघासारखी उभी राहिली. सासूने स्वतःच्या मुलाला जे सुनावलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. काय घडलं त्या घरात? सासूने सुनेसाठी कोणता त्याग केला? जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. कोमल आणि अक्षयचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. कोमल स्वभावाने खूप लागवी होती, पण एका भीषण कार अपघातात कोमलला गंभीर दुखापत झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की ती आता कधीच चालू शकणार नाही. अक्षयला वाटलं की आता कोमलसोबत आयुष्य काढणं कठीण आहे. त्याचे वडीलही म्हणाले, तिच्या माहेरच्यांना बोलवून घे, त्यांनीच आता तिची काळजी घ्यावी. कोमलच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिला वाटलं तिचं आयुष्य आता संपलं. ती माहेरी जाण्यासाठी सामान भरू लागली. अक्षयने तिला गाडीत बसवण्यासाठी हात लावला, तितक्यात सासूबाई सुमती काकू मध्ये आल्या. त्यांनी अक्षयचा हात झटकला आणि कडाडल्या, हात नको लावू तिला, ही मुलगी कुठेही जाणार नाही, हे तिचं घर आहे आणि ती इथेच राहणार. अक्षय रागाने म्हणाला, आई, तुला समजतंय का, ही आता कधीच उभी राहू शकणार नाही, हिची सेवा कोण करणार? सुमती काकूंनी शांतपणे कोमलजवळ गेल्या आणि म्हणाल्या, अक्षय, 30 वर्षापूर्वी जेव्हा तुझा बाप आजारी होता आणि 6 महिने अंथरुणावर होता तेव्हा मी त्यांना सोडून माहेरी गेले नाही रे. मग आज ही पोरगी संकटात असताना तू तिला कसा सोडतोयस? जर आज तू अपंग झाला असतास तर कोमलने तुला सोडलं असतं का? अक्षय गप्प झाला. सुमती काकूंनी पुढे जे केलं ते पाहून सर्वांचे डोळे ओलावले. त्यांनी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून अक्षयच्या हातात ठेवलं. हे घे, तुला हिचं ओझं वाटतंय ना, हे विक आणि तिच्या उपचारासाठी पैसे उभे कर. आजपासून मी हिची सासू नाही तर आई आहे. हिचं सगळं काम मी करेन, पण ही या घराची इज्जत आहे आणि ती इथेच राहील. सासूच्या या शब्दांनी कोमलच्या मनात जगण्याची उमेद जागी केली. अक्षयला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने कोमलचे पाय धरले आणि रडू लागला. व्हॉइस ओव्हर. मित्रांनो, नातं हे फक्त सुखात सोबत करण्यासाठी नसतं, तर दुःखात एकमेकांचा आधार होण्यासाठी असतं. सुमती काकूंसारखी सासू जर प्रत्येक घरात असेल तर कोणत्याच सुनेक माहेरची आठवण येणार नाही. सासू सुनेचं नातं हे भांडणाचं नाही तर आई मुलीच्या प्रेमाचं असू शकतं. तुम्हाला ही सासू कशी वाटली? तुमच्या सासूबाईंबद्दल किंवा सुनेबद्दल एक चांगली गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रांतिकारी कथांसाठी कथा आयुष्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा.